तर मंडळी बघा आईने कसा लोणचा बनवले, मस्त चमचमीत गोड लोणचा। तर तुम्हाला पण बनवायचं असेल तर लास्ट पर्यंत बघा आणि कंटिन्यू राहा। तर चला सुरुवात करूया गोड लोणचेचा आंबा बनवायला। नमस्कार मंडळी सर्वांना, हॅपी संडे आणि शुभ सकाळ। आता सकाळचे वाजले आहेत, सकाळची म्हणजे दुपारच झाली, वाजले 12 आणि आता मी आले आहे जस्ट आईकडे येण्याचं कारण असं आहे की आई बनवणार आहे लोणचा। आता पावसाला तर चालू झाला, मला माहिती आहे रात्रीपासून खूप पाऊस पडते, तर आम्ही आता लोणचा घेतले बनवायला, तुम्हाला दाखवते। तर चला कसं आईने लोणचा बनवते आता, तर चला व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा आई बनवते लोणचा 8 किलोचा आंब्याचा। चला हे बघा आंबे मस्त वाल्यान 8 किलो आहे बघा। 8 किलोचा लोणचा आता बनवायला घ्यायचा आहे। इथं आहे तेल, हे बघा यो काय राई ना, राई आणि मिरची बुकणी आहे, मसाला आहे यो रामबंधू बघा लोणच्याचा आणि बडीशॉप ना। आता आपण करायला घेऊ लोणचा आणि इथं घेतले हिंगची डबी बघा, आणि इथं लसूण बघा आम्ही घेतले अर्धा किलो वाटाला, ह्याच्यात टाकायला आई करते बघा लसूण हे बघा। तर चला आपण लोणचा बनवूया, गोड लोणचा बनवायचं आहे ना, हे आंबट नाही आवडत आम्हाला। चला आता कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा आमचा कसा लोणचा बनवते आई। आता आई घेणार आहे लोणचं बनवायला, सगळं सामान जमा केले, फक्त गुळ राहिले इथं आणि मीठ नाही आणला, आणि हा गुळाचा पाक केले बघा आपल्याला लोणच्यामध्ये टाकायला। गोड लोणचा बनवायचं मस्त हे बघा, 2 किलो गुळ आहे आणि 8 किलो आंबा ती ना। चला आता जरा थंड होऊ दे, मग आपण सुरुवात करू बनवायला। हा बघा राईचं तेल पण घेतले आईने आणि मीठ। तर चला आता सुरुवात करूया बनवायला। परत सूर्यान हे बघा लसूण टाकला पहिला, लसूण मिरची पावडर आहे पाव किलो आहे बघा। आता लोणच्याचा बेडेकर मसाला टाकीला आई हे बघा, हे बघा। आता तो काय ही काय मेथ्या राईची पावडर आहे ही बघा। कती आहे ही? पाव किलो आहे, पाव किलो आहे सगळा, पाव किलो मस्त भारी लोणचं होणार आहे आपला। आता काय यो काय मेथी पावडर आहे का, हे बघा मेथी पावडर टाक। आता बडीशॉप टाकते ही बघा बडीशॉप। आता हिंग, हे बघा हिंग वगैरे सर्व टाकून घेतला। आता मीठ टाकते, मीठ पहिला लावले ना, आता थोडंसं टाकायचं आपल्याला, पहिला मीठ लावून घेतले आणि सुकवल्यात। आता काय तो राईचं तेल ना, राईचं नाही तिलाचं तेल ना, राईचं आहे का कणाचं आहे? हे बघा आता तेल टाकते आई गरम गरम। हे बघा मीठ टाकला ना, हे बघा जास्त नको ना आपल्याला टेकलेला आहे ना, ते पाण्यात टेकले मग काढून लागू।
तर बघू शकता कशा प्रकारे लोणचं आम्ही बनवत आहोत. बघा तेल किती घेतले, अर्धा किलो आहे ना. बघा सुक्का लोणचं बनवायचं आहे आम्हाला. काम आले पूर्ण घाटून घ्यायचं पूर्ण. हे बघा आईने कसं घाटून घेतलं आता. हे बघ कसा कलर आले मस्त लोणच्याला आपल्या. वास मस्त येते राईच्या तेलाचा. बघा कसं मस्त झाले, कलर आले. अजून गूळ टाकायचा आपल्याला. गूळ गरम आहे ना, जरा पाक केले त्याचा. मस्त कलर आले बघा आमच्या लोणच्याला. बघा भारी. हे बघा तर मंडळी पाक अजून थंड नाही झाला आहे. बघा पाकाची क्वांटिटी बघा कशी आहे, मस्त झाले. बघा असं वाटते का मध आहे, मध. आईने दुसरा लोणचं काढले साधा, म्हणजे याच्यात गुळ नाही टाकला, याच्यात गोड करायचा आहे, अर्धा नॉर्मल ठेवायचा आहे. बघा गुळ थंड नाही होतले अजून. बघा मस्त पाक आहे, मध वाटे सेम. बघा आता गूळ पण मिक्स केले बा आईने याच्यात. हे बघा खाल्यात ठेवला दुसरा गूळ मिक्स करून. हे बघा सर्व गूळ एकत्र केला आहे. बघा खाण्यात आहे सगळं एकत्र गूळ आम्ही केला. बघा आता आपलं लोणचं तयार झाले. बघा हे बघा तेल वगैरे मस्त दिसते. गुलाचा पाक मुले मस्त आता याले मटेरियल झाले आपला पूर्ण घाटलेला सारखा सारखा. बघा लोणचं आपला झालाय रेडी. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 2 किलो गोड आहे. मंडळी मस्त लोणचं लागतं. आता थंड झाल्यावर मस्त की आपण बर्नीन भरू या खायला. तर मंडळी आता आमचं लोणचं झाले. आता संध्याकाळची वाढले 6 आणि आम्ही आता लोणचं घेतो भरायला. बर्नी दाखवते बरण्या, थांबा. या बघा बरण्या. आता लोणचा भरू आम्ही याच्यात. हे बघा मस्त होईल. हे बघा आता संध्याकाळी भरायला घेतले आम्ही लोणचा. मस्त होईल ना, गोड मस्त टाकले. बघा गुळ गोड लोणचा आहे. ही बघा बरणी किती मावते बरणी, 1 किलो मावेल ना. बघा मस्त लोणचा झाले आमचा. बघा रस्सावाला गोड लोणचा. आता 15 दिवसांनी समजेल ना कैसा होते. तेल नाही गुळ आहे मस्त. तेल थोडासा टेकले, गुळाचं तो पाणी झाले. गोड लोणचा भारी झाले एकदम. 15 दिवसात समजेल तो मुरल्यावर त्याच्यात कसा होईल तो. आता इथं बसले गीता. मगाशी आई होती, आता गीता करते. बघा
चला नंतर बरण्या भरल्यावर तुम्हाला दाखवते मी. चला. तर मंडळी बघू शकता 3 बरण्या भरल्या आमच्या लोणच्याच्या. आणि बघा मस्तपैकी आता आम्ही ठेवूया तसंच. आंबट लोणचं आहे 1 बरणी आणि या गोड. फायनली पूर्ण झाला आमचा लोणचा. तर चला हा ब्लॉग मी आता इथंच संपवते. गोड लोणचा आईने बनवलेला आईच्या हातचा मस्त चव लागते भारी. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता नेक्स्ट ब्लॉगला भेटू.